आपल्या इथं आल्यानंतर आपली बिल्डिंग जरा बारकाईने मी बघितली. आता इमारत ही जर्जर झालेली आहे. अनेक ठिकाणी लोखंडाच्या सळ्या उघड्या पडलेल्या आहेत. इकडं पिंपळाचं झाड वाढलंय, लिंबाचंही झाड वाढलेलं आहे. उजव्या बाजूला अशोकाचं झाड पार पर्यंत सरळ वाढलेलं आहे. अशोकाचं झाड हे सरळच वाढतं, फळं मात्र कमी लागतात. माझी विनंती आहे, इमारत नवीन झाली पाहिजे आणि फळं देणारी झाडं लावली तर पक्ष्यांनाही आनंद होतो, त्यांनाही खायला मिळतं. आणि सावलीची काही गरज नाही तुम्हाला, ते सरळ असल्यामुळं सावली कमी देते ती. त्याची सावली त्यालाच 12 वाजता मिळते. तेव्हा नवीन इमारत छानपैकी तुम्ही बांधली पाहिजे. वृक्षारोपण बिल्डिंगवर न करता ते वृक्षारोपण आजूबाजूला झालं पाहिजे. नाही, झाडाबद्दल मी काही बोलत नाही. बदला म्हणून तर म्हणणं म्हणजे अवघड आहे ना या नांदेड शहरामध्ये. आता जनता जनार्दन ठरवते त्या पद्धतीनं ते सगळं त्याच्या आवडीनुसार जे ते झाडं वाढत राहतात. ते वाढवण्यामध्ये त्याला खत आणि पाणी ते समोर बसलेले सगळेजण देत असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.